नमस्कार, स्वागत आहे आपलं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही टायटलमध्ये पाहिलंच असेल की तांदूळ बटाटा भाजी थोडासा आगळा वेगळा प्रकार आहे हा भाज्यांचा. तर बघू आता आपण रेसिपी कशी बनवायची ती. तर त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, आपण दररोज जे खातो तेच. तर हे तांदूळ मी 5 तासांसाठी भिजत घातलेले होते आणि तांदूळ आता भिजल्यानंतर आपल्याला त्याची छान पेस्ट बनवून घ्यायची. आणि पेस्ट बनवत असताना आपल्याला त्याच्यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. 1 ते 1.5 चमचाच पाणी घालायचे, कारण हे बॅटर थोडं घट्ट बनवून घ्यायचं आपल्याला. आता आपले तांदळाचं बॅटर तयार झालेले. त्याच्यासोबतच आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहेत 2 मीडियम आकाराचे बटाटे. तर हे बटाटे पण मी सोलून घेतलेले आणि आपण आता ते कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये परत त्याची पण छान पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून टाकले ते बटाटे. पाण्याचा वापर आपल्याला कमीत कमी करायचा आहे, कारण आपण जेव्हा हे बॅटर तयार करतो ना ते सोडताना मग त्याची भजी व्यवस्थित बनल्या जात नाही. तर हे बटाट्याचं पण बघा बॅटर किती छान तयार झालेले. आणि आता आपण हे दोन्ही एकत्र करून घेत आहेत. आता हे दोन्ही आपण एकत्र करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे हिरव्या मिरच्या 3 ते 4 खूप बारीक कट करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि 7 ते 8 मिरी आहेत, तर त्याची पावडर बनवून आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. आता हे बॅटर आपल्याला एकत्र केल्यानंतर खूप फेटून घ्यायचं आहे. तुम्ही ह्या पिठाला जेवढं फेटताल तेवढं तुमची भजी जी आहेत ते स्पंजी बनतील. आता आपलं जवळपास फेटून झालेले पीठ फुगल्यानंतर बघा थोडं जास्त दिसत आहे. मग अशा आपण जेव्हा हे बॅटर एकत्र केलं होतं तेव्हा ते कमी होतं. आता त्याचं प्रमाण जे आहे ते नक्कीच वाढलेलं आहे. आता आपण कढई गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तेल तापेपर्यंत आपल्याला ह्याच्यासोबत जे लागणारी आहे हिरवी चटणी तयार करून घ्यायची. आता कढईमध्ये आपण तळण्यासाठी आवश्यक आहे तेवढं तेल घालून घेतलेलं आहे. तर आता तेल तापेपर्यंत आपण याच्यासोबत जी चटणी लागणार आहे ती बनवून घेणार आहेत. तर त्यासाठी मी कोथिंबीर, 8-10 हिरव्या मिरच्या, डाळवं, जिरे आणि लसूण आणि त्यासोबतच मीठ हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले. आणि त्याच्यासोबतच 1 ते 2 चमचा आपल्याला दही पण घालायचं याच्यामध्ये, चटणीला छान चव येते. तर आता आपल्याला ह्याची पण एक छान पेस्ट बनवून घ्यायची चटणीची. आता आपली चटणी एकदम मस्त तयार झालेली. तुम्ही चटणीचं टेक्स्चर बघू शकता, किती छान सुंदर दिसत आहे चटणी. तशीच चवीला पण छान बनते ही चटणी. तर आता आपण हे पीठ जे बाजूला ठेवलेलं होतं तर ते आता आपण परत एकदा फेटून घेत आहे. त्याला 10 मिनिट लागले असतील बाजूला ठेवलं तेव्हा. आता आपण ह्याचे छोटे छोटे भजे बनवून घेत आहेत, तेलामध्ये सोडत आहेत. तर ह्याचे भजे जे आहेत आपल्याला खूप छोटे सोडायचे आहेत, कारण हे तेलात टाकल्यानंतर पुन्हा खूप मोठ्या फुगतात. आता आपण याचे छोटे छोटे भजे टाकून घेत आहेत. खूप आगळी वेगळी रेसिपी आहे ही, आणि तुम्ही आता ह्या पावसाळ्यामध्ये नक्की एकदा ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्ही कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुमची पण रेसिपी कशी झाली हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आता कसं सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानंतर मुलांना पण काहीतरी चटपटीत खायला लागतं, आणि मग नेहमी नेहमी काय काय पदार्थ बनवणार. तर आता आपल्या चॅनलवर अशा नवीन नवीन रेसिपीज आपण अपलोड करत आहेत. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. तर आता आपले भजे जवळपास तयार होत आलेले आहेत. तर तेलात टाकल्यानंतर बघा ते किती छान फुगून वर येत आहेत. तेलात भजे टाकताना कमीत कमी भजे टाका, कारण ते पहिले भजे जर तळले गेले आणि आपण नंतर सोडलेले जर पीठ कच्चं असेल तर ते एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते. शक्यतो याला पसरट पॅन वापरला तरी उत्तम आहे. आता आपली दुसरी बॅच चालू आहे भज्यांची. आता आपण दुसरे भजे तेलामध्ये सोडून घेत आहे. तर बघा हे तळल्यानंतर त्या भज्यांचा कलर किती सुंदर दिसत आहे. ही आगळी वेगळी पांढऱ्या बॅटरपासून बनवलेली भजी म्हणता येईल आपण ह्याला. तर तळून होत आली माझी भजी. आणि 1 वाटी तांदूळ आणि 2 मीडियम आकाराच्या बटाट्यांमध्ये खूप मोठी भजी बनून तयार झालीत माझी पण. आणि चवीला इतकी उत्कृष्ट लागतात ना ही. माझ्या घरी तर सर्वांना प्रचंड आवडली ही रेसिपी. तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर सर्वांचे मनापासून
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.